अजिबात माझ्या स्वप्नात नाही, काही नाही, म्हणजे असा विचारही कधी केला नाही मी की पुढे जाऊन कधीतरी या इंडस्ट्रीत माझं सुरुवात होईल काहीतरी. अथांग झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मला माहिती नाही मला काय झालं होतं. मी सतत त्याच्याकडे बघून रडायचे आणि माझं म्हणजे कितीतरी कलाकारांनी मला फोन केला की आम्ही बाळाला बघायला येतोय, येऊ ना. तर नका येऊ तुम्ही असं मी म्हटलंय आणि त्यांना मी हर्ट केलंय. तो काळ मला थोड्या वेळासाठी असं वाटतं की नको, तो काळ तो स्किप करावा, विसरून जावा. तो पुतळा मातोश्री आमच्या समोर नाचतायत हे इमॅजिनच करू शकत नाहीत लोक. तर ते मलाही कुठेतरी असं वाटलं की नाही, आपण ते थोडंसं ठेवलं पाहिजे आता. PNG प्रेझेन्स #तिची गोष्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी टेलिव्हिजनवरचा सर्वात सोज्वळ चेहरा असलेली अभिनेत्री आज आपल्यासोबत आहे. स्वागत करूया अभिनेत्री पल्लवी वैद्यचं. खूप स्वागत. थँक्यू. कशी आहेस? मस्त, एकदम छान. आणि मी जसं म्हणाले की सर्वात सोज्वळ चेहरा, कारण का मी शाळेत कॉलेजमध्ये असल्यापासून तुला टेलिव्हिजनवर बघतेय आणि मला तुझ्याकडे बघून ना नेहमीच एक आपलेपणा जाणवायचा. म्हणजे ते कनेक्ट असतो ना की स्वराज्य रक्षा संभाजीमध्ये पण तू साकारलीस तेव्हा पण एक कनेक्ट जाणवला. इतकी वर्ष आता तू लक्ष्मी निवास करतेस, त्यातही आईचा रोल करतेस, तोही एक कनेक्ट आहे. तुला आतापर्यंत अशी कमेंट आली आहे कोणाकडनं? सिद्धूची आई असं बरंच बोललं जातं बाहेर. कारण मी जिथे कुठे इव्हेंट्स ना किंवा असंच रस्त्यावरती पण आपण आता दादरला राहते किंवा आपली घरातली कामं असतातच, त्याच्यामुळे असं नाही होत की सेलिब्रिटी फक्त घरातच बसतात, ती कामं सुद्धा करत असतात. त्याच्यामुळे बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया असतात की सिद्धूची आई आम्हाला फार आवडते म्हणून. पण सिद्धूला त्रास देऊ नका. जे प्रत्येक घराघरात असं वाटत असतं की हिरो हिरोईन्स असतात ते त्यांना कोणी त्रास नाही देता कामा. त्यामुळे पण लकीली माझी जी ग्रे शेड आहे ती आता हळूहळू पॉझिटिव्ह कडे थोडीशी आहे, त्यामुळे आता लोकांना खूप आवडते. आणि सगळ्यांना माहित होतं की तू पॉझिटिव्ह आहेस, फक्त तो एक अँगल सुरुवातीला त्याच्यामध्ये थोडी निगेटिव्ह शेड होती ना, अजिबात लोकांना आवडायचंच नाही ते की पल्लवी वैद्य निगेटिव्ह करते, तुला निगेटिव्ह नाही सूट होत, तू पॉझिटिव्हच कर. आता माहिती नाही पुढे जाऊन कसं कॅरेक्टर असेल, कारण ते चेंज होत असतं सतत. पण ते किती मालिका झाल्या असतील, तू ट्रॅक ठेवलास आतापर्यंतचा? अशा मोजल्या नाहीत पण तरी बऱ्याच 20-22 तरी नक्कीच झाल्या असतील. म्हणजे मी असं अंदाजाने सांगते तुला. मी ना दुरावा नावाची एक सिरियल केली होती पहिली, जी दूरदर्शनवर लागायची. आणि माझी ताई पौर्णिमा भावे तळवलकर, तर तिच्यामुळे माझं हे ह्या इंडस्ट्रीत येणं झालं. कारण ती मला सहज अशी घेऊन गेली होती. तिचं रीडिंग होतं तिथे. शशिकांत देशपांडे डिरेक्टर होते आणि त्यांनी मला सहज पाहिलं. मी तेव्हा लास्ट इयरला होते BComला. आणि म्हणजे मला अजिबात माझ्या स्वप्नात नाही, काही नाही, म्हणजे असा विचारही कधी केला नाही मी की पुढे जाऊन कधीतरी या इंडस्ट्रीत माझं सुरुवात होईल, काहीतरी काम होईल. पण आणि अगदी रॉ की आयब्रोज पण केलेल्या नाहीत आणि अगदीच रॉ ग. तर त्यांना आणि तशीच मुलगी हवी होती की अगदी आश्रित असलेली, जिच्या वडिलांची काही ऐपतच नाहीये, शिक्षणाची सुद्धा ऐपत नाही, पण तरी कसं बसं शिकवलंय, अशा परिस्थितीत वाढलेली मुलगी. असंच ते हवं होतं. आणि माझा तसा ऑर्डिनरी लुक आहे एक, की एक सर्वसामान्य मुलीचा लुक जसा असतो तसा तो आहे. त्याच्यामुळे तो त्यांना खूप आवडला. आणि मग मला विचारलं त्यांनी, तू करशील का? तर मी म्हटलं मी कधीच केलं नाहीये, मला माहिती नाही मला जमेल की नाही. तर त्यांनी वाचायला सांगितली स्क्रिप्ट मला, तर मी वाचून दाखवली. ठीक आहे, बरं वाचतेस, काही वाईट नाहीये, त्याच्यात जे काही आपण फ्रेश आपलं काय पॉलिश वगैरे करायचं असेल ते आपण करून घेऊ, काही काळजी करू नकोस, तुझी इच्छा आहे करायची तर मग आपण करूया. अशीच मला मिळाली. म्हणजे नशिबात असतं ना तेव्हा असं कुठून तरी येतं आणि चान्स मिळतो. तसं झालं ते माझ्या बाबतीत. आणि माझे बाबा तर मग लगेच म्हणाले की अरे समोरून ऑफर येते तर इथे कितीतरी जण स्ट्रगल करतात आणि तुला काही त्रास नाहीये त्याचा, करून टाक. मग मी घेऊन टाकली ती सिरियल. पण पौर्णिमा ताईसाठी म्हणजे या गोष्टीसाठी तिला एक थँक्स असेल ना नेहमीच, की काही का होईना ह्या क्षेत्रात ती तुला घेऊन आली आहे. खूपच. म्हणजे
फक्त ह्या क्षेत्रासाठी नाही, माझं तर असं म्हणणं आहे की आमच्या आयुष्यातच तिचं येणं हे म्हणजे ब्लेसिंग आहे. कारण आमची जेव्हा परिस्थिती फारच वाईट होती बाबांची, कारण आमचा बिझनेस प्रचंड लॉसमध्ये गेला होता, तर त्यावेळेला सुद्धा म्हणजे ही 8वीत असतानापासून काम करते. त्याच्यामुळे तिने बघ, तू विचार कर, म्हणजे तिचा जन्म कदाचित ह्यासाठीच झाला असेल की असतो ना एक ठराविक, आपण काहीतरी एक मोटिव्ह असतं आपलं जन्माचं काहीतरी, की कशासाठी तरी आपण जन्माला आलेलो. तर तिचा जन्म ह्यासाठीच होता की ह्या फॅमिलीला पोसावं. लिटरली तिच्यामुळे अख्खं घर तिने मॅनेज केलं. म्हणजे नुसता आमचा संसार नाही, तर आमचे कझिन्स होते ना, त्यांनाही जर गरज पडली तर तिथेही तिने मदत केलेली आहे. त्याच्यामुळे अक्षरशः तिचे उपकारच आहेत आमच्या पूर्ण कुटुंबावर. म्हणजे तिने अशी करती स्त्री होती त्या घरात, तुमच्या घराची. अगदीच अगदीच. पण जसं तू म्हणालीस की ती पहिलीच मालिका होती आणि तुला एक्सपिरियन्सही नव्हता, पण कुठेतरी आपल्यात ते गुण असतात किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आपल्याला. ते कधी शाळा कॉलेजमध्ये असताना कधी ट्राय केलं होतंस नाटकांमध्ये काम करणं किंवा? अगं तुला काय सांगू, मी ना एक घासलेटच्या विषयावरती एक ह्या विषयावर एक नाटिका होती शाळेमध्ये, आणि त्याच्यात कुठेतरी लाईनीत मी कोपऱ्यात कुठेतरी उभी होते आणि फक्त हातामध्ये एक कॅन घेऊन उभी आहे, एवढं काम केलंय फक्त मी. त्यानंतर मी काहीही केलेलं नाहीये स्टेजवरती, आणि डायरेक्ट मी आले ते सिरियलचा कॅमेरा फेस केला. त्यामुळे मला ना असं, आणि बरं मला ना मुळात भीतीच नव्हती की हे मी करणार आहे कंटिन्यू. मुळात भीती कधी असते, बापरे माझं हे काम आवडेल ना लोकांना, पण मला काय ते करायचंच नव्हतं ना, त्याच्यामुळे ती भीतीच नव्हती. आणि मग ते केलं, मी असंच केलं आणि ते आवडलं त्यांना. म्हणजे काय खूप छान नव्हतं, पण त्यांना सुरुवात झाली आणि त्यांना मुळात चेहरा सूट झाला आणि त्यांची अपेक्षा पूर्ण झाली. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून करून घेतलं. कारण स्मिता तळवलकर, सुनील शेंडे, प्रदीप वेलणकर, अजय दादा, म्हणजे आपले कोणते, ते आता वारले, ते, त्यानंतर उदय टिकेकर, असे बरेच जण होते. आणि एवढ्या मोठ्या कलाकारांमध्ये मला उभं राहायचंय. तर मी कारण लहानपणापासून ह्यांना स्क्रीनवरती बघत आले, जरी एकच चॅनल जरी असलं दूरदर्शन, त्यावेळेला कुठे चॅनल्स होते, पण तरी त्यांची नावं खूप मोठी होती नाटकांमधनं आणि असं फिल्म्समधनं ऐकलेली. पण माझी ताई मला म्हणाली की काही काळजी करू नकोस, सगळे खूप छान आहेत बोलायला आणि तुला सगळे ॲडजस्ट करून घेतील, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, छान कर फक्त. आणि तो एक त्यांनी कॉन्फिडन्स माझ्यात निर्माण केला. आणि सर, शशिकांत सर होते डिरेक्टर, त्यांनी पण, आणि बाकीचे कलाकार म्हणजे स्मिता मावशींना मी अक्षरशः त्या दिवसापासून मी त्यांच्या प्रेमातच पडले होते. त्या म्हणजे ना, मी अशी पहिली बाई बघितली होती माझ्या आयुष्यातली की जी ॲक्ट्रेस, प्रोड्युसर, आणि त्याचबरोबरीनं ना त्यांनी अकॅडमी पण सुरू केली होती, घर पण सांभाळायच्या. आणि त्या सेटवरती आल्यानंतर ना एखाद दिवस त्या म्हणायच्या की आज नाश्तावाल्याला सांगायच्या की तू येऊच नकोस म्हणून, आणि त्या स्वतः घरून सगळ्या युनिटसाठी पोहे करायच्या, आणि असं बरंच काय काय केलंय त्यांनी. तर मी पहिली अशी स्त्री पाहिली होती ती, की इतकं सगळं एकाच व्यक्तीमध्ये आहे असं. मला ते खूप आवडायचं. वाव. पण ती मालिका, ती सुरुवात झाली, पण आत्ता असं होतं ना की एक मालिका मिळाल्यावर आपल्याला ती चुणूक लागते की आता अजून काम करायचं, कारण का लोक आपल्याला ओळखतात. त्यानंतर कशी सुरुवात होती, त्यानंतर काय, कोणत्या मालिकेत तू काम केलंस, किंवा त्यानंतर इझी होती जर्नी की नाही, थोडंसं अजून ऑडिशन्स किंवा हे स्ट्रगल करावं लागलं? असं वाटायचं मला की पुढे काय असेल असं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असतं. तर मग मी मला पण स्ट्रगल करावं लागेल का ह्यासाठी, म्हणून मी ना एक आपल्याला दुसरं पण काहीतरी असलं पाहिजे, शिक्षण असलं पाहिजे, म्हणून मी म्हटलं की नाही, नुसतं BCom वरती थांबायचं नाही. तर मी त्याच्या पुढे पण शिकले. मी MCC केलं होतं, मास्टर इन कम्प्युटर मध्ये, आणि ते विंडोज 2000 प्लॅटफॉर्मवरती मी ते केलं होतं. 2 वर्ष मी नोकरी पण केली. असं नाही की फक्त हेच करतोय, मी नोकरी पण केली. पण मला असं वाटलं की सायमल्टेनियसली मला ॲड्स, म्हणजे आपले जे मॅगझिन्स ॲड्स वगैरे असतात ना, अशा प्रकारच्या ॲड्स मला मिळत होत्या. आणि माझ्या लक्षात आलं की मला ह्यातून जास्त पैसा मिळतोय 4 दिवस काम करून, आणि महिनाभर काम करून मला तेवढेच पैसे मिळत आहेत. तर मग मी डिसिजन घेतला. बाबांनी पण मला सांगितलं की तुला बघ, तू नॉलेज तर तुझं आहे, तू शिकलेली आहेस, असं नाही होणार की जर तुला ह्याच्यातनं तू स्ट्रगल नाही केलंस आणि इथे परत आलीस तर तुला नोकरी मिळणार नाही, अशातलाही भाग नाहीये. तर आहे ना तुझं शिक्षण घेतलेलं, ते काय वाया नाही जाणार, तर तू इथे आता प्रयत्न कर. आणि माझी एक चुलत बहीण होती,
तिचा ना कॉन्फिडन्स फारच कमी होता मध्यंतरीच्या काळात आणि तिने फोटोशूट करून सिरियलमध्ये कामं करणं सुरू. आता ती नाही करत, आता ती लग्न होऊन फॉरेनला निघून गेली. पण ती म्हणजे मला असं वाटलं की जर ती फोटोशूट करून ह्याच्यामध्ये येऊ शकते तर तिच्यापेक्षा माझा कॉन्फिडन्स मला पहिल्यापासून जास्त वाटत होता. तर म्हटलं मी करूच शकते. तर मी त्याचं क्रेडिट तिला पण देईन. कारण आपण नेहमी असं म्हणतो ना की आपल्यापेक्षा कॉन्फिडंट माणसं आणि थोडं कमी कॉन्फिडंट माणसं जी असतात ना ती सुद्धा आपल्याला शिकवून जातात. तर तिच्याकडनं सुद्धा मी शिकले हे की नाही आपण काहीतरी करू शकतो यामध्ये. तर आणि एक सिरियल तर केली आहे ना, थोडंसं तरी काहीतरी आहे. मी फोटोशूट केलं आणि फोटोशूट केल्यानंतर ते सर्क्युलेट करावे लागतात फोटोज. म्हणजे त्या काळात तसं होतं. आता काय एक फोटो पाठवला इंस्टाग्रामवरती पण आपल्याला फॉलो करतात आणि लगेच फोन येतात किंवा. पण मी तसं केलं आणि मला ॲड्सनी सुरुवात झाली नंतर. तर ते करता करता ना जॉब चालूच होता माझा त्यावेळेला. तर केदार शिंदेचं नाटक सुरू होणार होतं, गोपाळा रे गोपाळा नावाचं. ऍक्च्युली एकट्या दुकट्याची गोष्ट असं नाव होतं त्या नाटकाचं आणि सतीश तारे होते त्यात. पण नंतर त्याची स्टोरी बदलली कारण सतीश तारेंना बरं नव्हतं मध्यंतरी. मग अंकुश चौधरीने केलं ते नाटक. मग त्याचं नाव गोपाळा रे गोपाळा झालं. त्या नाटकासाठी मला विचारलं आणि मग मी म्हटलं की आता तर मला सोडावंच लागेल हे सगळं आणि फुल फ्लेज करावं लागेल. मग मी ते नाटक घेतलं. 200 रुपयांनी सुरुवात झाली माझी. एका प्रयोगाचे 200 रुपये मिळायचे. पण ते त्या काळात सुद्धा ना त्या नाटकाचे बरेच प्रयोग झाल्यामुळे एक छान अमाऊंट हातात यायची आणि सायमल्टेनियसली माझ्या ॲड्स वगैरे चालूच होत्या, प्रिंट शूट्स वगैरे असं. त्यामुळे मला मज्जा येत होती. मी असं कधी स्वप्न पाहिलं नव्हतं की मला लीड करायचंय किंवा मला काहीतरी असं, म्हणजे माझं काहीच स्वप्न नव्हतं. जे येतंय ते मी करत गेले आणि माझी अपेक्षा ही कधीच कुठलीच नव्हती. नशिबाने मला जी कामं मिळाली ना ती मी करत गेले आणि ती क्लिक झाली आणि त्यातनंच दुसरी कामं मिळत गेली आणि ती क्लिक झाली. असं सगळं झालंय माझ्या बाबतीत. पण आधीच्या मालिकेचा पर डे किती होता तुझा किंवा किती मानधन होतं? 500 रुपये पर डे मधनं सुरुवात केली आहे मी. आणि साधारण मला असं वाटतं ती साप्ताहिक असेल ना मालिका? हो. म्हणजे ती मी म्हटलं ना दुरावा सिरियल केली होती ती साप्ताहिक नाही, ते त्याचे आधी 13 भाग होते फक्त आणि मग नंतर ते एक्सटेन्शन मिळायचं त्या सिरियल्स नंतर. मग ते तसे 13चे 26 भाग झाले आणि मग काहीतरी 52 भागावरती ती थांबली. पण 500 रुपये पर डे वरती लगेचच चेक किंवा कॅश असायचा, त्यामुळे मजा यायची. पण तू बोललीस की त्या मालिकेच्या म्हणजे सुरुवातीलाच पौर्णिमाताई तुला घेऊन गेली तेव्हा आयब्रोजही केले नव्हते. पण कसं तू स्वतःला इतक्या वर्षांमध्ये चेंजेस केले किंवा त्या मालिकेनंतर किती चेंजेस केले स्वतःमध्ये? खूप चेंजेस केले, पण मी एवढेही चेंजेस नाही केलेत. मी अजूनही केसांना डाय करत नाही. मी परमनंट स्ट्रेटनिंग कधीच केलेलं नाही किंवा केसांचे हाल खूप कधीच केलेले नाहीत. त्याच्यामुळे आणि हे माझ्या आईचं सांगणं असतं दरवेळेला की नको त्रास देऊस केसांना जास्त. जिथे गरज आहे तिथेच करा तुम्ही. स्टाईलच्या नावाखाली असं नका काही करू. आणि ते लहानपणापासून ते संस्कार झाल्यामुळे ना माझ्याही मनामध्ये ते कुठेतरी खोलवर गेलेलं आहे की नाही केसांचे हाल करता कामा. त्याच्यामुळे मग मी ते असंच रॉच असते मी सगळीकडे. मी फार काही करत नाही केसांचं. पण तुला काय वाटतं म्हणजे कुठल्या कामामुळे तुला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स तुझा बूस्ट झाला किंवा हे मी करू शकते हे या भूमिकेने तुला दाखवलं? अशी भूमिका कोणती? स्वराज्य रक्षक संभाजी च्या पुतळा मातोश्रींमुळेच. आणि परत मी तेच सांगेन की मी ना माझ्या आयुष्यात ना असं झालं ना की समोरून खूप अपॉर्च्युनिटीज येत गेल्या मला. अर्थात त्याच्यासाठी मी सुद्धा प्रयत्न केले. आयतं मिळतंय म्हणून आपण नुसते बसून राहिलो म्हणून आपल्याला मिळतं असं होत नाही. तेवढेच प्रयत्न आपल्याकडून सुद्धा करावे लागतात आपण. पण तरी सुद्धा अशा संधी खूप कमी जणांना चालून येतात सहज. मी आजपर्यंत टचवूड मी कधीच घरी बसले नाहीये. कंटिन्यू माझ्याकडे काही ना काहीतरी काम आहेच. तर ह्याचे खरं तर म्हणजे मी काहीतरी मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून किंवा कदाचित माझ्यावरती देवाने हे जबाबदारी टाकली आहे की तू पैसे कमव आणि काही जिथे गरज आहे तिथे ते तो खर्च कर, म्हणून कदाचित माझ्या वाट्याला ही कामं आली असतील. तर ती मी पुतळा मातोश्रींची जी भूमिका आहे त्या भूमिकेनंतर माझ्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदल झाला. बऱ्याच पद्धतीने ह्यासाठी की
मी आधी डान्सचे शोज करत होते आणि डान्सचे शोज म्हणजे चांगल्या अर्थाने Yes, म्हणते मी correct. की इव्हेंट्स असतात किंवा डान्स रियालिटी शो मध्ये मी award shows भाग घेतला होता. अवॉर्ड्स मध्ये आपण नाचतो. तर नंतर ना मला असे बाहेर कुठे असे डान्स करावेसे वाटलेच नाहीत लोकांसमोर. म्हणजे ती एक इमेज बनली ना प्रेक्षकांच्या मनामध्ये की मग पुतळा मातोश्री आमच्या समोर नाचतात हे इमॅजिनच करू शकत नाहीत लोक. तर ते मलाही कुठेतरी असं वाटलं की नाही आपण ते थोडंसं ठेवलं पाहिजे आता. आणि मनातूनच माझी इच्छाच नाही झाली की परत कधीतरी असे इव्हेंट्स करावे. त्यामुळे मी त्यानंतर कधीच इव्हेंट्स केले नाहीत तसे. पण नाही, ती एक इमेज बिल्ड होते आणि Build प्रेक्षक होते, आपल्याला हो. त्यामुळे ते एक्सेप्ट करायला हो, लागतात, हो. राईट. आणि आणि खूप बदल झाले की खूप शिकायला मिळालं. म्हणजे कॅरेक्टर म्हणून नाही, त्या कशा होत्या, त्याच्या आजूबाजूचे कॅरेक्टर्स कसे होते, जिजाऊ कशा होत्या, महाराज कसे होते, त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये काय काय केलं होतं, काय सॅक्रिफाईस केलं होतं आणि एकमेकांमधली नातेसंबंधी कशी जपले होते त्यांनी. आणि अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या आपण आपल्या आयुष्यामध्ये अगदीच आत्मसात करू शकतो. तर तो खूप फायदा झाला. आणि कलाकाराला ना हे ब्लेसिंग आहे की तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स करू शकता आणि त्या कॅरेक्टर्समधनं तुम्हाला त्याचे गुण दोष सगळे कळतात. म्हणजे अशा पद्धतीची माणसं सुद्धा असतात हे तुमच्या लक्षात येतं. तर त्यातले चांगले गुण आपण आत्मसात करू शकतो, वाईट गोष्टी सोडून द्यायच्या. Correct. तर ते एक मी खूप शिकले ह्या ऍक्टिंगमधनं आणि या रोलमधनं. करेक्ट. आणि आता जसं तू म्हणालीस की आत्ताची जी लक्ष्मी निवासमध्ये तुझी भूमिका आहे थोडीशी ग्रे शेड आहे, हो. ह्या आधी कधी निगेटिव्ह साकारलेस? मे बी मी मिस केलं असेल एखादी मालिका तर. हो, मी रुंजी सिरियल केली होती. त्यात मस्त ग्रे शेडच होती, कम्प्लीट आउट अँड आउट नेगेटिव्ह नव्हतं. कारण सुरेखा कुर्जी माझी आई असते त्यात आणि ती माझे कान भरत असते आणि मी मग तिच्याप्रमाणे सगळं वागते आणि मग मध्येच नेगेटिव्ह होते. आणि मध्येच मग आमची जी हिरोईन होती पल्लवी पाटील, ती मला म्हणायची की ताई असं असं आहे, असं तुम्ही हे करून बघा, हे तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हटल्यानंतर माझे डोळे उघडायचे, हां मी काहीतरी चुकीचं करत होते म्हणजे हे बरोबर. म्हणजे असं ते मधलंच कॅरेक्टर झालं मग नंतर. सो ते असे अनेक शेड्स त्या ह्याच्यामध्ये होते. जसं पौर्णिमाताईंनी तुला इतकी वर्ष सपोर्ट केलं या इंडस्ट्रीमध्ये, तसे इंडस्ट्रीमधले कोण आहेत तुला सपोर्ट करणारे, किंवा आपले म्हणतो ना की हिच्यामुळे मला ही गोष्ट कळली, काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे कळलं? कविता लाड. चुकीच्या गोष्टी म्हणण्यापेक्षा मी तिला ऑब्झर्व करून खूप शिकले. रोहिणी हट्टंगडी, म्हणजे 4 दिवस सासूचे मध्ये मी खूप काळ त्यांच्याबरोबर एकत्र, 7 वर्ष आम्ही एकत्र होतो. त्याच्यामुळे एक फॅमिली सारखं झालं होतं ते. आणि अक्षरशः जसं कविताताईच्या 2 डिलिव्हरीज त्या सिरियलमध्ये झाल्या, तशी माझी डिलिव्हरी त्याच सिरियलमध्ये झाली होती. त्यामुळे खूप जणांनी सपोर्ट केलं होतं, डिरेक्टर्स, प्रोड्युसर सगळ्यांनीच सपोर्ट केला. मग कविताताईंनी मला एक सांगितलं होतं की हे बघ, जर तुला पूर्ण ह्याच्यामध्ये करिअर करायचं हे तू तर फोकस आहेस, तर तुला प्रेग्नन्सी नंतर वर्षभरात परत बारीक व्हायलाच पाहिजे. सो ते मेंटेन कसं करायचं ते तिने मला सांगितलं की काय पद्धतीने आपण डोक्यात ठेवायचं की 1 वर्ष काही नाही करायचं, पण वर्षभरात जेव्हा त्याचा पहिला वाढदिवस असेल ना बाळाचा, तेव्हा आपण बॅक टू नॉर्मल असलंच पाहिजे. तर असे खूप धडे तिने मला दिले, चांगले विचार आणि चांगले संस्कार त्या सेटवरती झाले. आणि जसं मी कविताताई आणि रोहिणीताई म्हणते, तर इंडस्ट्रीतलंच अजून जर काही तर प्राजक्ताताई पण त्या सिरियलमध्ये माझ्याबरोबर होती, प्राजक्ता दिघे. आणि ती पण अतिशय गोड आहे. तिला पण खूप बोलायला लागतं, खूप म्हणजे गप्पिष्ट आणि आम्ही तिच्या घरी जाऊन खूप टाइमपास केलेला आहे आणि तिने आमचे लाड केलेत. तर ह्या सगळ्यांना अशा ताया आया अशा टाईप्स आहेत आणि आमचे खूप छान एकमेकांचे संबंध आहेत. भले आम्ही असं खूप वर्ष कनेक्टेड नसतो, कधीतरी मधूनच एखादा कॉल होतो, पण तो पण इतक्या दिवसानंतर केलेला असा आपुलकीचा कॉल असतो आणि खूप मज्जा येते बोलायला. 4 दिवस असूची ही मालिका 13 वर्ष चालली, म्हणजे एक जनरेशन घडवली. अगदीच. ती मालिका बघत आम्ही लहानाचे मोठे कॉल, म्हणजे शाळेपासून ती पूर्ण जर्नी आम्ही बघितली आहे. त्यातही मल्टी स्टारर ती मालिका होती. ती मालिका सुद्धा एक टर्निंग पॉईंट ठरली असेल ना तुझ्या लाईफमधली? हो, ती म्हणजे सगळेजण, म्हणजे त्याचा एक मी अनुभव सांगते की मी खरं तर 4 दिवस सासूचे मध्ये मी 3rd जनरेशन मधली लीड होते. ओके, पण तसं बघायला गेलं तर मेन हिरोईन कविताताई आणि रोहिणीताईच. तरी सुद्धा बाहेर महाराष्ट्रामध्ये त्या मालिकेची एवढी क्रेज होती. आणि शरद दादा म्हणजे शरद पोंक्षे आणि विवेक सर, म्हणजे
मला अक्षरशः असं वाटत होतं ना, इतकी ऑकवर्ड पोझिशन माझी आयुष्यात कधी झाली नव्हती. एवढे मोठे दिग्गज स्टार आणि त्यांची म्हणजे लोक नावं काढतात की काय काम करतात. आणि त्यांच्यावर मी एक फिल्म करत होते, इस्लामपूरला शूट होतं आणि त्या शाळेमध्ये आमचं शूट होतं. तर शाळेतली सगळी मुलं घोळका करून फक्त माझ्याच आजूबाजूला, आणि त्यांची कोणीच सही घेत नव्हतं आणि कोणीच त्यांच्यावर फोटो काढत नव्हतं. तर त्या लहान मुलांना त्यांच्या एज ग्रुपमधले तसे माहिती नव्हते आणि 4 दिवस सासूचे घरात बघतात, त्यामुळे मुलांना माहिती होतं ते. मला ते इतकं ऑकवर्ड वाटत होतं ना. पण तेव्हा मला ना विवेक सरांनी एक सांगितलं होतं की तू फोटो देतेस ते एक लक्षात ठेव की त्याचा मिसयूज होऊ शकतो, त्यामुळे असे सिंगल फोटोज कोणाला देत जाऊ नकोस. तर आता त्या काळात त्यांनी असं सांगितलं. आता तर AI ने काहीही करतात आणि आपण काय बघतो, पण काळ बदललाय तरी सुद्धा विचार म्हणजे त्या काळात पण त्यांचे असे विचार होते. खूप त्यांच्याकडनं पण खूप शिकण्यासारखं होतं. पण स्वतःच आपण आपलं क्रिटिक व्हावं लागतं ना कधी कधी, की लोक सांगण्याच्या पेक्षा आपण आधी आपल्याला काय चुकीचं दिसलंय की ह्या सीनमध्ये चुकलंय, स्वतःची क्रिटिक किती असतो. आमचे ते डिरेक्टर स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचे दादू आणि कार्तिक केंडे दोघंही त्यांनी खूप शिकवलं. म्हणजे लिटरली शेवटचा जो सिक्वेन्स होता ना सती जाण्याचा, त्या सिक्वेन्सला तर मला कळतच नव्हतं. कारण मी त्यांना म्हटलं होतं की मला आधी स्क्रिप्ट मिळेल का थोडंसं वाचायला, कारण फक्त मी आणि डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही दोघंच बोलत होतो त्यात. तर माझं असं म्हणणं होतं की मी कुठे माझ्यामुळे वेळ वाया नको जायला, कारण ना आम्हाला आधीच सांगितलं होतं की नॉर्मल आपल्या पणत्या लावलेल्या असायच्या तिथे बॅकग्राऊंडला, तर त्या तेवत असतात. त्यातलं जर तेल कमी झालं ना, तर एखादी जरी पणती विजली किंवा काही झालं ना, तर आपल्याला परत करावं लागेल. त्यामुळे बारकाईने इतके बारीक बारीक गोष्टी तिथे महत्त्वाच्या होत्या. आणि ट्रॉलीवरचे शॉट्स, वन शॉट्स असे इतके होते ना की कोरिओग्राफ्ड सीन्स असायचे सगळे ते. तर त्यामुळे इतकं परफेक्शन लागायचं. तर त्यात माझ्यामुळे काही चुकायला नको किंवा काही व्हायला नको, म्हणून मी त्या पर्टिक्युलरली त्या सिक्वेन्ससाठी त्यांना म्हटलं की जर मला खूप बोलायचं असेल ना, तर मला प्लीज आधी सीन द्या की मी काहीतरी अभ्यास करेन त्याचा. तर मला 2 दिवसापैकी एकाच दिवसाची स्क्रिप्ट मिळाली होती. दुसऱ्या दिवशीची स्क्रिप्ट मिळाली नाही आणि पहिल्या दिवसाची मिळाली, ती मी आदल्या दिवशी वाचली. 3 वेळा वाचली, 4 वेळा वाचली, पण तरी सुद्धा ना माझ्या डोळ्यातनं सतत पाणीच येत होतं. आणि दादूनं म्हटलं मी की दादू मला रडायलाच येतंय, कारण ते इमोशनल डायलॉग्सच इतके होते ना की ते वाचल्यानंतरच डायलॉग, म्हणजे कोणाचे ऐकल्यावरती पण पाणी येईल असे ते डायलॉग्स होते. तर मग तर दादू म्हणाले की आपल्याला रडायचं नाहीये, प्रेक्षक रडले पाहिजेत, तर तू अजिबात एक थेंब पण पाणी नकोय मला तुझ्या डोळ्यात. तर मग मी म्हटलं काय करू, मला काहीच कळत नाही, पण असे इमोशनल डायलॉग्स आहेत की रडूच येत आहे. तर मग त्यांनी मला फक्त एक गाईड केलं की महाराज गेलेत ना, तुला त्याचं दुःख झालंय, मग तू जर महाराजांकडे जर गेलीस तर तुला किती आनंद होईल. आत्ता तुझ्या समोर जर ते परत तुला दिसतायत आणि तू आयुष्य पुढचं अख्खं आयुष्य त्यांच्याबरोबर काढणार आहेस, तर तुला किती आनंद होईल. तर ते स्वप्नवत डोळे हवेत मला. आणि एवढंसं त्यांनी सांगितलं आणि मला ते इतकं क्लिक झालं आणि मला अक्षरशः म्हणजे मलाही तेव्हा असं वाटलं की इतकं म्हणजे डिरेक्टरचं किती महत्त्व असतं, त्यांच्याशिवाय काहीच नाही होऊ शकत. म्हणजे एक नुसता आर्टिस्ट किंवा नुसता स्क्रिप्ट रायटर किंवा कोणीही काही करू शकत नाही, ते टीमवर्क असतं. हे मला त्या दिवशी कळलं की आम्ही अभिनय करतो ग, सगळेच कलाकार अभिनय करतात, पण हे सांगणं किती महत्त्वाचं असतं. कदाचित मी वेगळं करून गेले असते, रडून तो सीन केला असता, पण ते दादूनी सांगितलं म्हणून ते माझ्याकडनं त्या पद्धतीने झालं. त्यामुळे हे सगळं क्रेडिट मी अख्ख्या टीमला देते. त्याच्यामुळे त्या आठवणी आहेत सगळ्या. आणि आम्ही तो सीन बघितलाय, पण त्याच्या बिहाइंड द कॅमेरा काय घडलंय हे खरंच मला खूप भारी वाटलं ऐकून. पण जसं मी म्हणाले की तू म्हणालीस की 4 दिवस असूच्या दरम्यान तुझी प्रेग्नन्सी होती, तुझी डिलिव्हरी झाली. असं म्हणतात की बाईचं आयुष्य बदलतं, लग्न, डिलिव्हरी, मूल, त्याच्यानंतर. अगदीच. तू कितपत मानतेस या गोष्टीवर? कारण का असं पण होऊ शकतं की डबल स्पीडने आपण कामालाही लागतो त्यानंतर, असंही होतं. मी सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत असं म्हणेन की पूर्णपणे बदलतं, पण माझं आयुष्य जसं लग्नाआधी होतं तसंच चालू आहे आणि अजून आज तागायत चालू आहे. या मागे माझ्या सासूबाई आणि
माझी जाऊ, कारण आमची जॉईंट फॅमिली आहे आणि जसं माझ्या सासूबाईंनी अथांगला सांभाळलंय तसंच बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, की माझ्या मुलाला शाळेत आणणं सोडणं किंवा स्विमिंगला आणणं सोडणं, क्रिकेटला आणणं सोडणं, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. विश्वासाने कोणीतरी आपलं घरचं माणूस करत असतं, त्याच्यामुळे तिलाही तितकंच महत्त्व देईन मी. आणि आपण एखाद्या मेडच्या भरोशावरती घर सोडून जाणं म्हणजे आपल्या मनात काय धाकधूक असते आणि डोक्यात काय विचार चाललेले असतात ते मी समजू शकते. कारण इतर अनेक आया असतील की आपण व्हिडिओज बघतो, CCTVतलं फुटेज बघतो की मुलांवर काय काय अत्याचार होतात आणि लक्षच दिलं जात नाही किंवा काहीही असं, तर ते काही टेन्शनच नसायचं मला. घर कुलूप लावून बाहेर जायची पण कधी वेळ आली नाही माझ्यावरती, खिडकी बंद करायची आहे वगैरे, गॅस बंद केलाय की नाही, काहीच नाही. बॅग घ्यायची, फक्त माझा डबा करून मी निघते, तेवढं मात्र मला करावं लागतं. कारण सकाळच्या वेळेला बाई मिळत नाही एवढ्या सकाळी सकाळी, तर फक्त बॅग घ्यायची, डबा घ्यायचा आणि मी निघायचं. आणि परत घरी आल्यानंतर सुद्धा मला कसलं टेन्शन नाही की मला काही करायचं आहे वगैरे. तर इतके ब्लेसिंग्स घेऊन मी जन्माला आली आहे, आयती कामं मला मिळत गेली आहेत, मग अजून काय हवंय. मग मी कुठल्या कामासाठी अपेक्षा करणंच चुकीचं आहे. त्यामुळे देवाने जर माझ्यासाठी जे लिहिलेलं आहे की तुला हे करायचं, तर मी तेच करणार. त्यामुळे मला आता या आयुष्यात आतापर्यंत आणि ह्या पुढेही मला त्याचं कधीच टेन्शन नसेल, कारण मला माहिती आहे माझा जन्म ह्याच कामासाठी झाला, त्यामुळे मला ते मिळणार आहे. ती छान बोललीस. म्हणजे आत्ता ही खूप गरजेची गोष्ट आहे, कारण का एक निगेटिव्ह किंवा एका रिजेक्शनमुळे आपण खूप टोकाचे निर्णय घेतो आणि ह्या क्षेत्रात हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं तू दिग्दर्शकांबद्दल म्हणालीस, तुझ्या आयुष्यातही दिग्दर्शक आले. तुझे डिरेक्टर म्हणजे नवरा केदार सर, त्यांच्या येण्याने सुद्धा बऱ्याच गोष्टी, म्हणजे लग्नानंतर तो एक सपोर्ट लागतो की दोघं पण आपण जेव्हा ह्या फील्डमध्ये असतो ना, कधी कधी तू मेमे होऊ शकतं किंवा एका पेजवर पण असू शकतात, दोन्ही गोष्टी होऊ शकतात. तुमच्या बाबतीत कसं होतं? मुळात त्याची रास मिथुन आहे आणि माझी रास कन्या आहे, त्याच्यामुळे ना आमच्या बुधाच्या राशी आहेत या दोन्ही, त्यामुळे साधारण आमचे स्वभाव मिळते जुळते आहेत. आणि पण फक्त एवढंच आहे की माझा मुळातला स्वभाव जो आहे ना, तो फार असा मी अशी जास्त फार कोणाशी बोलायचे नाही आधी, रिझर्व्ड, खूप रिझर्व्ड होते. पण इंडस्ट्रीत आल्यानंतर थोडा फरक पडला की कसं वागायचं, कसं लोकांशी बोलायचं हे मला कळलं. पण माझ्या नवऱ्याच्या सानिध्यात राहिल्यापासून मी जरा अति बोलायला लागले. कारण मिथुन राशीच्या व्यक्ती अशा असतात, फारच गप्पिष्ट असतात, त्यांना मित्र खूप आवडतात आणि तशी मी त्याची मैत्रीण बनले आणि आम्ही खूप विषयांवरती बोलतो. मी त्याचा सल्ला पण बऱ्याच प्रमाणात घेते. कुठली कामं घेऊ नको घेऊ हे मला कधी कधी कन्फ्युजन असतं, माझं ड्युअल माइंड होतं की मला काय करू, मला सुचत नाहीये. पण गेली 10 वर्ष मी माझे डिसिजन्स मीच घेते आता. कारण लग्न झाल्यानंतर आता हे आमचं तर 20वं वर्ष असेल पुढचं लग्न होऊन. आता 2006 मध्ये आमचं लग्न झालं, आता 2026 येईल. तर 10 वर्ष झाल्यानंतर मला तो म्हणाला की पल्लू, 10 वर्ष झाली आपल्या लग्नाला, आता स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला शिक. तर तेव्हापासून मी असं खूप कमी वेळा त्याला विचारते. तर मग मी असं, हे बघ मी असं ठरवलंय, पण तुला काय वाटतं ते तू सांग. पण डिसिजन हवाय. अरे डिसिजन हवाच आहे. असं आमचे चालू असतात विषय घरात. इंडस्ट्रीतल्या गप्पा फार कमी मारतो आम्ही, पण तरी सुद्धा एखाद्या ठिकाणी जर जायचं असेल तर त्या ठिकाणची बॅकग्राऊंड आधी माहिती करून घेते मी त्याच्याकडनं, जर कदाचित त्याला माहिती जास्त असेल तर. आणि बाकीचे सगळे डिसिजन्स मीच घेते. पण जसं मी म्हणाले की आता ओव्हर द इयर्स आपण बरेच डिसिजन्स, जसं तू म्हणालीस की आत्ता केदार सर आहेत, पण आधी पौर्णिमाताई होतीच, पण आतनं कुठून तरी आपल्याला ते वाटलं पाहिजे जेव्हा आपण दुसऱ्या कोणाचा सल्ला घेतो जायला. तुला काय वाटतं आत्तापर्यंतचे, मला सांग की बेस्ट डिसिजन आणि एक असा डिसिजन ज्याचा तुला खूप रिग्रेट होतो की मी हा का घेतला, असं काही आहे का? मी रिग्रेट ह्यासाठी होत आहे मला की मी माझ्या मुलाचा डिसिजन 5 वर्ष उशिरा का घेतला. माझं तर असं म्हणणं होतं की मी लग्न झाल्या जर मला बाळ झालं असतं तर कदाचित अजून एक बाळ म्हणजे बाळ साठी चान्स घेता आला असता मला. पण मी तेच परत म्हणते की रिग्रेट करून पण काही उपयोग नाही, कारण जे लिहिलेलं आहे तेच होणार आहे. त्याच्यामुळे जे आहे ते एक्सेप्ट केलं आणि हॅपीली सगळं समाधानी आहे मी. आणि एक बेस्ट डिसिजन आयुष्यात? बेस्ट डिसिजन म्हणजे मी ह्या क्षेत्रात आल्याचा, माहीत नाही मला, पण मी ह्या क्षेत्रात आले म्हणून मला अनेक गोष्टी ह्या
कॅरेक्टर्स जे मी म्हणते ना की माणसं ओळखायला शिकणं, किंवा अशा पद्धतीची माणसं सुद्धा असू शकतात, किंवा एखाद्या व्यक्तीला समजून घेणं की एखादी व्यक्ती नेगेटिव्ह वागते तर ती का वागते, जे आपण सिरियल्समधनं बघतो की तिच्या आयुष्यामध्ये पण गोष्टी घडलेल्या आहेत काही. आणि आपण बऱ्याचदा मालिकांमध्ये बघतो ना की नेगेटिव्ह भूमिका करणारे जे असतात ना, खरं तर त्यांचं बरोबर असतं, खरं तर त्यांचं बरोबर असतं, कारण त्यांच्यावरती वेळ आलेली असते म्हणून त्या तसं वागत असतात. तर त्याच्यामुळे मी शिकले त्यातून की जे वाईट वागतायत ना, मी देवाकडे प्रार्थना करते नेहमी की त्यांना देवाने बुद्धी देव, सुबुद्धी देव, की त्यांच्यातनं हे वाईट विचार बाहेर निघून जावेत आणि त्यांना काहीतरी चांगलं वागण्याची इच्छा व्हावी. पण मी त्यांचा राग नाही करत किंवा त्यांना शिव्या नाही घालणार किंवा त्यांचं वाईट हो असं मी कधीच म्हणणार नाही, पण त्यांचंही चांगलंच हो असंच म्हणेन मी, कारण हे देवानेच घडवून आणलेलं आहे. म्हणजे मला लिटरली ह्याच्यावरती आता इतका विश्वास बसलाय ना की गेले कित्येक वर्ष मी अनुभव घेतेय आणि असंच आहे हे. म्हणजे आय बिलीव्ह इन दिस. डेस्टिनी आणि स्पिरिच्युअल किती असतो ओव्हरऑल? स्पिरिच्युअल मी आहे, पण सगळेजण म्हणतात ना ध्यानधारणा केली, मेडिटेशन केलं की एका जागी शांत बसून जर ध्यान केलं की स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये आपण जास्त इंटरेस्ट घेतो किंवा असं वॉट एव्हर जे काय आहे ते. तर माझं असं म्हणणं आहे की माझं मेडिटेशन हे गाण्यांनी होतं, गाणी ऐकून किंवा मला एखादी गोष्ट जी आवडते ना त्यांनी माझं मेडिटेशन होतं. किंवा मी योग करत असेल ना, म्हणजे मी एक्सरसाइज करते घरी, तर मी माझी एक मैत्रीण प्राजक्ता, जी ॲक्ट्रेसच आहे, प्राजक्ता दातार गणपुले, तर तिच्याकडनं मी आधी सुरुवातीला शिकले होते आणि कोविडमध्ये 1 महिनाभराचा कोर्स पण केला होता मी, ऑनलाईन कोर्स. तर मी ना हळूहळू तिला, हे मला काही क्लासमधनं सांगितलं नव्हतं कोणी, पण मी तिला म्हटलं अगं मला ना असं वाटायला लागलं की मी ना डोळे बंद करून जेव्हा फक्त मला माहिती आहे ते एक्सरसाइज करते ना, तेव्हा मला असं वाटतं की मला ह्याच्यातनं मेडिटेशन होतंय, कारण मला जे गाण्यांमधनं आनंद मिळतो तो मला त्याच्यातनं मिळतोय असं वाटलं. तर मला ती म्हणाली की पल्लू तुला मिळालंय म्हणजे ते हेच आहे, असंच असतं, हे जर तुला कळलंय ना याचा अर्थ असंच पाहिजे, म्हणजे हाच रूट आहे तुझा, करेक्ट रूट आहे तुझा. तर मला मग छान वाटलं ते. तर मग मेडिटेशन माझं त्याच्यातून सुद्धा होतं आणि मला माझ्या मुलाबरोबर वेळ घालवण्यामध्ये सुद्धा मेडिटेशन केल्यासारखं वाटतं, थोडंसं त्याच्याबरोबर टाइमपास करणं वगैरे. आणि असं नवऱ्याबरोबर आणि आपण तर काय वेळ घालवतोच, म्हणजे प्रत्येक कपल एकमेकांबरोबर वेळ घालवतं, पण मुलांवरती जे संस्कार असतात त्या वयामधले, प्रत्येक वयात, आता तो पौगंडावस्थेत आहे तर त्या वयात सुद्धा त्याच्यावर संस्कार करणं मला तर असं वाटतं जास्त गरजेचं आहे लहानपणापासून. कारण लहान असताना बरेच जण असतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, आजी असते किंवा, पण हे जे वय आहे ना ह्या वयामध्ये राहील त्याच्या सगळ्या गोष्टी जे आपण हो. आणि ह्या वयामध्ये ना मला तरी असं वाटतं की ती मुलं जी असतात ना ती ठराविक एकाकडे आपल्या भावना एक्सप्रेस करतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला ती स्पेस हवी आहे, म्हणजे मला ती जागा घ्यायची आहे की मी त्याची अशी मैत्रीण बनली पाहिजे की त्यांनी सगळ्या त्याच्या गोष्टी माझ्याकडे एक्सप्रेस केल्या पाहिजेत आणि मी त्याची गाईड झाले पाहिजे. तर ती मी जागा आता क्रिएट करण्याचा प्रयत्न सुरू आहे माझा. तो काय म्हणतात त्याला, ती लढाई सुरू आहे सध्या माझी. वा. पण तू म्हणालीस की तू कामाची अपेक्षा नाही केलीस, पण छान छान कामं तुला येत गेली. पण कुठेतरी कलाकार म्हणून ना आपण इतरांची कामं बघत असतो किंवा आपण पुस्तकं वाचतो, सिरीज बघतो, आपल्या माइंडमध्ये एक सेट असतं की यार अशा टाईपचं एखादं काम आलं ना तर खरंच मज्जा येईल करायला किंवा मला एक स्वतःला चॅलेंज करायला आवडेल. तुझं गोल, असं एक ड्रीम कॅरेक्टर कोणतं आहे? मला खरं तर झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा रोल करायला खूप आवडलं असतं. म्हणजे मला खरंच माहिती नाही असे रोल्स येतील की नाही, येऊ शकतात, पण कारण ना ते खूप ग्रँजर आहे, म्हणजे खूप काय काय गोष्टी दाखवायला लागतील त्यासाठी, त्यामुळे ते सिरियलसाठी ती गोष्ट ते दाखवू शकतील की नाही माहीत नाही, आणि परत त्याच्यासाठी माझी निवड करतील की नाही हेही माहिती नाही, कारण अशा अनेक आपल्याकडे खूप गुणी आणि चांगल्या अभिनेत्री आहेत की त्या कॅरेक्टरला न्याय देऊ शकतील. पण मला असं वाटतं की मला साजेसं आणि मला माझ्याकडून 100% देता येणारं असं कुठलंही कॅरेक्टर जरी माझ्या वाट्याला आलं तरी मी त्यात सुखी समाधानी आहे. त्यामुळे जरी माझी स्वप्न असली तरी माझ्या अपेक्षा खूप नाही आहेत.
त्याच्यामुळे अल्पसंतुष्ट नाही म्हणणार मी, पण जे आहे त्यात समाधानी आहे. किती दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना, हो. अपेक्षा आणि हो हो ड्रीम किंवा हां, काय स्वप्न. स्वप्न. नाही. पण तुला ओव्हर द इयर्स दुनियादारी कोणी शिकवली इंडस्ट्रीमध्ये, की करेक्ट वे दाखवला? प्रत्येक सिरियल मधनं मी शिकत गेले. सतीश काकांचा एक अनुभव सांगायचा मला, सतीश पुळेकरांचा. मी त्यांच्याकडे त्यांच्यावर जी कामं केली त्यात 2 नाटकांमध्ये त्यांचं दिग्दर्शन होतं. तर ना एक आई कुठे काय करते टाईप, म्हणजे आई रिटायर होते सारखं एक ते नाटक होतं. आणि एक होतं विडंबन एकच प्याला. ते आचार्य अत्रेंचं स्क्रिप्ट होतं आणि ते ओरिजिनल आचार्य अत्रेंचं स्क्रिप्ट होतं. जे जुनं एकच प्याला होतं ना, त्याचं रिमेक होतं. ते कॉमेडी होतं थोडंसं, पण फक्त प्रॉब्लेम असा होता त्या नाटकाचा प्रयोग जास्त झाले नाही. त्याला कारण असं की जुनं ज्यांनी पाहिलं नव्हतं ना, ते रिलेट करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना ती मजा घेता आली नाही त्या नाटकाची. पण सतीश काकांचं सांगण्यासारखं आहे ना, की ते मला मुलीसारखंच मानतात. आणि मी त्यांच्याबरोबर खूप पूर्वी ऊन पाऊस मालिका केली होती आणि त्यात ते माझे बाबा झाले होते. तिथूनच त्यांनी मला मुलगी मानायला सुरुवात केली होती. तर ना मी त्यांच्याकडनं ना एक बेसिक गोष्ट, म्हणजे मी तुला सांगते की दादरचे मी पण दादरचीच आहे आणि आमचं शूटिंग आम्ही एकत्र जायचो आणि एकत्र ते मला घरी ड्रॉप करायचे. मी रस्ता क्रॉस करेपर्यंत ते टॅक्सीतनं बाहेर येऊन, हां गेलीस ना बाळा, हां नीट जा. म्हणजे इतकं प्रेम आणि इतके ते गोड आहेत, अजूनही प्रेम करतात माझ्यावरती तितकंच. तर हे बघ ना, आता मी आणि दरवेळेला सतीश काका तुम्ही माझ्यासाठी एवढं, तुम्ही मला नेहमी मला घेऊन जाता आणि ड्रॉप करता, मी कधीतरी मी पैसे देते ना, तर ते मला ओरडले. आता ह्याच्यापुढे तू एकदाही मला विचारायचं नाहीस, तू माझी मुलगी आहेस, त्यामुळे ही जबाबदारी माझी आहे. तर बघ, म्हणजे हे शिकण्यासारखं, हे संस्कार झाले माझ्यावर. आज मी माझ्यापेक्षा लहान जर कोणी असेल, माझ्याबरोबर येत असेल, मी हिम्मतच करू शकत नाही त्यांच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन घ्यायची किंवा पैसे घ्यायची. आणि आता हे असेच संस्कार होतात ना, असं प्रत्येक सिरियलमधनं माझ्यावरती कोणी ना कोणी काही ना काहीतरी चांगले संस्कार केलेत. त्याच्यामुळे ना मी म्हणून म्हणते ना की वी आर ब्लेस्ड, म्हणजे ॲक्टर्स आर ऑलवेज ब्लेस्ड, की खूप गोष्टी शिकायला मिळतात. की आपल्याला घरात बसून फक्त आईवडिलांचे संस्कार किंवा शाळेमध्ये फक्त शिक्षकांचे संस्कार आपल्यावर झालेले असतात, पण इथे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी नवीन वडील आई येत असते, कोणीतरी गुरु असतो, आपले डिरेक्टर्स असतात. तर बघ ना, म्हणजे किती जणांकडनं आपण शिकतो आणि ते संस्कार आपलं खरं तर आपण पुढे पास ऑन करायची आपली जबाबदारी सुद्धा असते. त्याच्यामुळे तेही एक शिक्षणच आहे म्हणेन मी, की ते पुढे आपल्याला शिकवायचं आहे. येस. आणि जेव्हा आपण खऱ्या आयुष्यात पण आई असतो आणि कॅरेक्टर पण आपल्याला आईचं मिळतं ना, तेव्हा कुठेतरी ना इमोशनली पण त्याचं फेस करावं लागतं ना, इमोशन वाईज. तुला किती डिफिकल्ट किंवा इझी जातं ते साकारायला? डिफिकल्ट जातं म्हणजे प्रेक्षकांच्या इतक्या प्रतिक्रिया येतात ना, की तुम्ही आई वाटत नाही म्हणून. ते तर आहेच. पण मुळात माझं असं म्हणणं आहे की आपण कॅरेक्टर करतो, त्याच्यामुळे एकदा लोकांना बघायची सवय झाली ना की ही आई आहे, की मग विसरून जायचं. त्यामुळे मी आता त्याचा आता मी विचारच करेन अशी झाली आहे. कारण मी आधी मला खूप त्रास करून घेतला की अरे काय होतंय हे. मी हीच मालिका जी स्वराज्यरक्षक संभाजी केली, त्या मालिकेमध्ये मला आई म्हणून एक्सेप्ट केलं लोकांनी. डॉक्टर अमोल कोल्हे माझ्यापेक्षा 3 महिन्यांनी लहान असून मी त्यांची आई झाले आणि प्रेक्षकांनी एक्सेप्ट केलं मला, कारण ती ऐतिहासिक भूमिका होती ना. आणि पहिल्यापासून लोक मला बघत आले होते, संभाजी महाराज मोठे झाले पण मी आईच होते, त्याच्यामुळे ते डोक्यात बसलं होतं लोकांच्या. पण इथे कसं होतं, डायरेक्टली मला एवढा मोठा मुलगा आहे, तर ते एक्सेप्ट करणं कठीण जातं. पण मग काही महिन्यानंतर लोकांना सवय होते बघून बघून, तर मी आता ते डोक्यातनं काढून टाकलंय. काही कलाकार असतात माझ्याबरोबर, आणखीन पण काही आहेत, मी तर त्यांची नावं नाही घेणार, पण असं पेपरमध्ये एकदा किंवा सोशल मीडियामध्ये वगैरे, पेपरमध्ये नाही सोशल मीडियामध्ये असं बोललं गेलं होतं की कुठून आई वाटते ही, कशाला असे रोल घेतात, ह्यांना काय पैसे मिळतात म्हणून हे असे रोल्स घेतात, पैशांसाठी काहीही करतात लोक वगैरे, असं बरंच काय काय हे ट्रोलिंग, तू मगाशी जे म्हणालीस ना त्याच्यावरनं काहीही बोलायचे लोक. तर मला ना मध्येच थोडंसं असं मी विचार केला की मी उगाच घेतलं का हे काम, असं मी घ्यायला नको का. पण मग नंतर विचार केला, हे बघ मला तर फिट राहायचंय, मला जाडं व्हायचं नाहीये. जर पुढे मागे काही आता असं होऊ नये, पण
आपल्या आयुष्यामध्ये कधी काही गोष्टी घडू शकतात ज्यांनी माझा शेप चेंज झाला पुढे मागे. सो त्यावेळेला नंतरचं बघता येईल. पण माझ्या मनात काय आहे की मला फिट राहायचंय, मला बारीकच राहायचंय, पण म्हणून का मी हे रोल घ्यायचेच नाहीत का? आणि मग अशी एक स्टेज येईल की मी मोठीही दिसत नाहीये, मी लहानही दिसत नाहीये, ही मधली स्टेज जी माझी आता आहे. मी नाही आता विचार करत त्याचा. पण मी रोल घेतलाय, मी त्याला 100% न्याय देते आणि हे असंच मी आता रोल्स एक्सेप्ट करणार आहे. त्याच्यामुळे मी आता मनाची तयारी केली आहे. आणि आता छान प्रतिसादही मिळतोय त्या आता चांगला सिरियलला, मिळतोय प्रतिसाद. मस्त रिस्पॉन्स मिळतोय. आणि PNG स्पेशल आज मी तुला विचारलं की तुझी PNG शाईन मोमेंट कोणती होती पूर्ण लाईफ टाईम तुझ्या जर्नीमधली, तर ती मोमेंट कोणती असेल की ही मोमेंट मी आयुष्यात कधीच नाही विसरणार? अथांग झाला तेव्हा. मला 2 मुलं हवी होती, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी, मला दोन्ही हवं होतं. काम कुणाच ठाऊक, बायका असतात ना त्यांना मुलांकडनं अट्रॅक्शन जास्त असतं मुलांचं म्हणजे मुलींपेक्षा. आईला मुलगा मुलगा जवळ आणि वडिलांना मुलगी असं असतं. Yes. पण नंतर ना मला असं खूप असं वाटत होतं की मला मुलगी पण पाहिजे, मला मुलगी पण पाहिजे. पण मग मी ती कसर माझ्या भावाच्या मुलींकडनं म्हणजे भरून काढते, कारण त्याला 2 मुली आहेत, त्यामुळे त्या माझ्याच आहेत. सो ही तुझ्यासाठी शाईन मोमेंट. हो, शाईन मोमेंट होते. पण त्याच्यानंतर लाईफ कम्प्लिटली बदललं किंवा छान पॉझिटिव्हली बदललं? खरं तर मी हे इथे पहिल्यांदाच सांगते आज की माझ्या आयुष्यामध्ये अथांग झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. कारण आफ्टर डिलिव्हरी काही काळ असा असतो, काही बायकांच्या आयुष्यामध्ये येतो, तर त्या एक डिप्रेशनची फेज असते, तर ती माझ्या आयुष्यात आली होती. आणि मला माहिती नाही मला काय झालं होतं, मी सतत त्याच्याकडे बघून रडायचे. आणि माझं म्हणजे कितीतरी कलाकारांनी मला फोन केला की आम्ही बाळाला बघायला येतोय, येऊ ना? तर नका येऊ तुम्ही, असं मी म्हटलंय. आणि त्यांना मी हर्ट केलंय, तर मी त्यांना त्याच्यानंतर फोन कॉल करून माझं झालं बोलणं की आय एम व्हेरी सॉरी, मी तेव्हा डिप्रेशनमध्ये होते म्हणून मला असं मी बोलले तुमच्याशी, पण आता असं काही नाही आहे, रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट म्हणून. पण असं माझ्याकडनं झाल्यात गोष्टी. तर ती फेजसुद्धा खरं माझ्या आयुष्यात आली ना, तो काळ मला थोड्या वेळासाठी असं वाटतं की नको तो काळ, तो स्किप करावा, विसरून जावा तो. पण नाही, ती आठवण माझ्या डोक्यातनं कधीच जाणार नाही, कारण ते घडून गेलेलं आहे ना. तर ते तसं ती फेज एक होती अथांग झाल्यानंतर 2ऱ्या महिन्यामध्ये. आणि मला त्या काळामध्ये मला बरं नव्हतं, मला डेंग्यू पण झाला होता. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेशन्स ज्या फीडिंगमध्ये किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या खूप त्रास झाला होता. त्याच्यामुळे मग मी डिप्रेशनमध्ये गेले होते. असं खूप काय काय झालं होतं. सो मला ते विसरावंसं वाटतं कधी कधी. पण आता छान आहे. आणि ह्याच गोष्टीतनं आपण शिकतो बघ ना, की आई होणं हे आता मला नंतर उपयोगी पडलं ना. आता मी पुढचे कॅरेक्टर्स जेव्हा करते तर त्यावेळेला माझा जो त्रास आहे, मी काय काय त्रास सहन केला, म्हणजे प्रत्येक आई हा त्रास सहन करत असते. मग ते इमोशन्स आपोआप येतात ना, कारण आपण सहन केलेलं असतं. त्याच्यामुळे ते खूप सोपं जातं एकदा आई झाल्यानंतर त्या गोष्टी एक्सप्रेस करणं. मला तर त्यामुळे आईचे रोल्स करायला खूपच आवडतात. पण खरं आहे, तू कोणत्याही अँगलनी आई नाही वाटत. म्हणजे तू स्वतःला तसं मेंटेनही केलंस. पण जसं तू म्हणालीस की डिप्रेशनचा काळ, आणि असं नाही की आत्ता पण ज्या महिला हा व्हिडिओ बघतात ना, प्रत्येक जण हे फेस करत असतो. कधी कधी आपल्याला ते कळत नाही की हे डिप्रेशन आहे की काय आपण फील करतोय. त्यातनं बाहेर कशी पडलीस? जर हे प्रेक्षकांना कळलं ना, मे बी त्यांना इझी होईल हे करणं. खरंच त्यासाठी माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केलं. कारण केदार मला म्हणाला की तू हे असं सतत रडत बसलीस तर वेडी होशील एक दिवस. काही नाही, सरळ खलीलजींना फोन कर आणि सांग की मी येते उद्यापासून शूटला म्हणून. मग मी त्यांना फोन केला. आणि माझ्या हर्षा भाभी, आमच्या ज्या म्हणजे माझ्या केदारच्या त्या भाभी आहेत, त्या नॉन महाराष्ट्रीयन असल्यामुळे आम्ही त्यांना भाभी म्हणतो. तर त्या वास्तुशास्त्र विशारद आहेत आणि त्या मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आल्या होत्या. तर मी म्हटलं जे माझी ही फेज होती आणि मला खूप बरं नव्हतं त्या काळामध्ये, तर तेव्हा त्या मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आल्या. मला म्हणाल्या की तुझं ध्येय काय आहे, की तुला बाळ हवं होतं, ते झालंय. तुला जर काही झालं तर त्याचं कोण करणार? तू त्याला तुझ्या बाकीच्या घरच्या माणसांवरती अवलंबून राहायला सोडणार आहेस का, की तुला करायचंय त्याचं पुढे? मग मला ते क्लिक झालं की हो, मी अशी राहिले तर मग त्याच्याकडे कोण बघेल. मग मी एका सेकंदात त्या डिप्रेशनमधनं बाहेर आले. म्हणजे काहीतरी आपल्याला लागतं, कोणीतरी एक संस्कार आपल्यावरती व्हावे लागतात. ते हर्षा भाभींनी केले आणि माझ्या नवऱ्याने केले.
आणि ऑफकोर्स आईनी केले, पण त्यावेळेला मला का कोणास ठाऊक आईचं काही डोक्यातच शिरत नव्हतं. मी आई चिडली माझ्यावर, अगं मी तुला एवढं सांगतेय, तू काय वेड्यासारखं करतेस, काय रडत बसलीयस मूर्ख नुसती वगैरे, असं खूप बोलली आई मला. पण बाहेरचे लोक बोलतात ना तेव्हा ते आपले वाटतात ना कधी कधी, ती फेज होती माझी. तर तेव्हा मला हर्षा भाभींनी हेल्प केली आणि माझ्या नवऱ्यानी हेल्प केली. त्याच्यामुळे आय एम थँकफुल टू देम की मी त्यातनं बाहेर आले त्या फेजमधनं. पण मी प्रेक्षकांना हेच सांगेन, जे कोणी बघत असतील, की प्रेग्नन्सी हे हा काही आजार नाही आहे, पण ही एक जपली जाणारी एक फेज आहे, जी फक्त आईनी जपायची नसते, तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक घरच्या आणि मित्रमैत्रिणींनी सुद्धा तिला जपण्याची आणि आफ्टर डिलिव्हरी तर जास्त गरज असते, इमोशनली आणि फिजिकली सुद्धा. त्यामुळे सगळ्यांनी आईला खूप महत्त्व दिलं पाहिजे आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा, कारण आई खूप काय काय करत असते आयुष्यात. ह्यानंतर आईचं महत्व अजून कळलं असेल ना प्रेग्नन्सी अगदीच नंतर. अगदीच अगदीच. पण त्यानंतर किती महिन्यातच तू रुजू झालीस? 5व्या-6व्या महिन्यात. आणि जे काय मी सुटले ते मी पाठीमागे फक्त कोविडमध्ये वळून बघितलं, कारण तेव्हा तर माझं काम बंद झालं होतं आणि जस्ट सिरियल संपली होती आणि मी घरी बसले होते, त्यामुळे नवीन काम सुरूच होत नव्हतं. आणि केदारचं चालू होतं त्यावेळेला, त्याच्यामुळे तो म्हणाला की तू आता काही बाहेर पडू नकोस, तू घरीच थांब. त्यामुळे मी जवळपास 8 महिने घरीच होते. पण आपलं सेव्हिंग वगैरे थोडंफार जे करतो ना आपण, त्यांनी थोडासा आपल्याला दिलासा की चला काम केलं नाही तरी काही हरकत नाहीये. तिच्याकडे पण मी ऐकले की सेव्हिंगच्या बाबतीत पल्लवीचा हात कोणी धरू शकत नाही. नाही खरंच, पण ते मला माझ्या काकूनी शिकवलं. म्हणजे माझी सख्खी काकू फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि तिच्याकडनं, आणि माझे काका CA आहेत, त्याच्यामुळे त्यांनी मला, मी कॉलेजमध्ये असतानापासून त्यांनी मला सारखं सांगितलं की सेव्हिंग करायचं. पण आज त्या सेव्हिंग्समुळे आम्ही एक घर घेऊ शकलो आणि त्याच्यामुळेच मी आता म्हणजे मला टेन्शन नसतं की 1-2 वर्ष जरी मी घरी काम न करता राहिले ना तरी ठीक आहे. आणि असं होत नाही ग की काम मिळत नाही आपल्याला. आता एवढे चॅनल्स आहेत आणि काही ना काहीतरी प्रत्येकाला काम मिळतंच. आणि मला माहितीये माझा जन्मच ह्याच्यासाठी झालाय. हे मला फार आवडलं, त्याच्यामुळे मला मिळणारच आहे काम. करेक्ट. मला काहीच टेन्शन नाही. येस. पण आहे ना आता जे ह्या क्षेत्रात नवीन आलेत ना, कदाचित असं पण होऊ शकतं की ऑपॉर्च्युनिटीज मिस होतात. आधी आपल्याला जर एखादी गोष्ट सांगितली की ह्या रोलसाठी तू कास्ट झाली आहेस, तर ते चेंजेस नाही व्हायच्या मोठ्या प्रमाणामध्ये, कारण का लोकांना माहित होतं वाया आपलं काम बघून आपल्याला रोल्स मिळायचे. आत्ता ते सेन राहण्यासाठी, म्हणजे स्वतःला त्या मेंटल स्टॅबिलिटीसाठी तू काय प्रॅक्टिस फॉलो करतेस, किंवा कुठेही निगेटिव्हिटी नकोय आपल्याला, काय प्रॅक्टिस फॉलो करायचं? कारण प्रत्येक दिवस एक नवीन असतो. प्रत्येक दिवस सेटवर चांगलंच काम होईल असं नसतं, कधी कधी 19-20 होतं. सेन ठेवायला स्वतःला तू काय करतेस? मी बाहेरनं फार मित्रमैत्रिणींमध्ये जास्त राहतच नाही मुळात. त्याच्यामुळे ना मुळात माझी घरून सुरुवात जी होते ना ती माझ्या मुलापासनं अथांगचं सगळं करणं. सो माझ्या डोक्यामध्ये तेच असतं. ओके. त्याच्यानंतर म्हणजे मी आता हल्ली 1 महिना मी एक्सरसाइज बंद आहे सध्या, माझा पाय दुखत होता म्हणून. पण अदरवाईज माझं सकाळी उठल्या उठल्या योग, एक्सरसाइज, मुलाचा डबा करणं, माझा डबा करणं आणि मग शूटला गेल्यानंतर माझं रुटीन सांगते मी. ऑन द वे गाडीमध्ये मेकअप करता करता किंवा रिक्षामध्ये मेकअप करता करता गाणी ऐकणं आणि त्यातून देवाची गाणी काही लावली आणि ते मेडिटेशन वगैरे काही केलं तर. ओके. सो हे सगळं झाल्यानंतर काय होतं, माझ्या डोक्यात कुठले दुसरे विचारच नाही आले, कारण माझं ऑक्युपाय आहे डोकं एका कामामध्ये. करेक्ट. शूटमध्ये गेल्यानंतर तिथे थोड्या गप्पा टप्पा झाल्या, कामामध्ये बिझी झालो, स्क्रिप्ट वाचलं, दुसरे कुठले विचारच नाही आले माझ्या डोक्यात. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर पण येताना काहीतरी माझ्या कामामध्ये मी आहे, आल्यानंतर घरच्यांशी गप्पा, दुसऱ्यांबद्दल चांगलं किंवा वाईट विचार करायला माझ्याकडे वेळच नाही आहे. माझ्याकडे फक्त माझा विचार करायला वेळ आहे. सो हे जरी आपण केलं, दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसणे किंवा त्यांना काहीतरी हिचं चांगलंच झालं किंवा हिचं वाईटच झालं ह्याच्यामध्ये विचार करण्यात सुद्धा वेळ घालवणं ह्याची गरजच नसते. आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखात आहोत, छान चाललंय, व्यवस्थित चाललंय, एवढं जरी केलं ना तरी खूप झालं. पण एवढं मात्र नक्की की दुसऱ्यांचा वाईट विचार मी कधीच केला नाही आणि ह्याच्या पुढेही कधी करणार नाही. आणि माझे शत्रू जरी असतील तरी ते पुढे जाऊन माझे मित्र बनतील, एवढी ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि ती ताकद मी गेली कित्येक वर्षामध्ये मनात आणली आहे की
जे काही मित्र मैत्रिणी माझ्यापासून दुरावले आहेत तर मला त्यांना माझ्याजवळ आणायचं आहे. आय होप त्यांचा कधीतरी एखादा कॉल येईल. पण असंच कधीतरी माझे इंटरव्ह्यूज किंवा काही पाहिले तर कदाचित त्यांचा कॉल येऊ शकतो. कधी कधी असं होतं ना, आपल्याकडनं चुकीचे शब्द निघतात आणि दुखावली जातात मनं. पण या इतक्या वर्षांच्या अनुभवावरनं असं वाटतं की नाही, आपण चुकलो पण आता कॉन्टॅक्टही नाही करू शकत आहोत, तर होईल ते कधीतरी असं. करेक्ट. सो हे प्रत्येकाने केलं पाहिजे, पण की आपले जे शत्रू असतात ना ते आपले मित्र बनले पाहिजेत. तर आपण काय करू शकतो, तर त्यांच्याशी छान बोलायचं. जे कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत त्यांचं नाही, पण जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचीच स्तुती करायची, तेच किती छान आहेत असं बोलायचं, की मग ते आपल्याला हळूहळू ते मित्र बनतात आपले. असं होऊ शकतं. तू पीपल्स पर्सन आहेस का? तुला माणसं खूप लागतात? मला खूप माणसं लागतात. मी घरी एकटी नाही राहू शकत. एकतर मला भीती वाटायची. मी लहान होते ना तेव्हा आई मला एकदा एकटी सोडून गेली होती, तेव्हा मला माझ्याच घरामध्ये मला भीती वाटत होती. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना पण लाईट लावून मी जात होते. इतकी घाबरट होते मी लहान असताना. पण आता नाही एवढी भीती वाटत. पण मला नाही आवडत एकटं राहायला, कारण मला माणसं लागतात. कोणीतरी पाहिजे घरात. माझा मुलगा, नवरा, आई, कोणीतरी पाहिजेच घरात, ना तर मला बोर होतं. पण नेहमी आपण ना मालिकेच्या निमित्ताने गप्पा मारल्यात, इंटरव्ह्यूज केलेत, पण आज तुझी वेगळी साईड मला उलगडल्याला खूप भारी वाटते. कारण का अशी पल्लवी ताई मी कधीच बघितली नव्हती जी आज उलगडली आहे. अच्छा. पण लुकिंग बॅक ताई, आत्ता जर कोणासाठी म्हणजे थँक्स म्हणायचं झालं की तुमच्यामुळे किंवा स्वतःच्याच एखाद्या कॅरेक्टरला की तू मला घडवलंस, ग्रेटफुलनेस तुला व्यक्त करायची आता, तर ते कोणासाठी असेल आणि काय असेल? पुतळा मातोश्रींसाठीच असेल. कारण पुतळा मातोश्रींच्या त्या रोलनी मला इतकं दिलंय की जे मला आयुष्यभर पुरेल. माझा स्वभाव मी थोड्या प्रमाणात बदलला. म्हणजे मी जे म्हणते ना की आता फॉर एक्झाम्पल महाराजांचं आणि ज्या राण्यांचं जे काही कॉर्डिनेशन होतं, तर त्याच्यामध्ये सॅक्रिफाईस आलं. कारण त्यांची सगळ्यात आवडती राणी होती सईबाई. पण तरीसुद्धा माझ्यासाठी हे माझं सर्वस्व आहे. म्हणजे हे सॅक्रिफाईस झालं ना की एक बाई असताना माझ्याकडे लक्ष न देणं, दुसऱ्या स्त्री म्हणजे काय म्हणतात त्याला, सावत्र बायको आहे आणि माझ्याकडे लक्ष नाही आहे. सो ते सॅक्रिफाईस. त्यानंतर स्वतःचं मूल नाही आहे, तरीही हसत खेळत राहणं. आता माझं मूल आहे, पण मग माझ्या आयुष्यामध्ये काय वाईट गोष्टी आहेत किंवा काय गोष्टी नाही आहेत, मग त्याचं सॅक्रिफाईस. त्यासाठी दुःख नाही मानणार मी आता. कारण जर एखाद्या बाईच्या आयुष्यात मूल नाही आहे तरी ती इतकी सुखी राहू शकते, तर मग बाकीच्या गोष्टी तर अगदीच काहीच त्याला काही अर्थच नाही. म्हणजे तर हे शिकले, म्हणजे सॅक्रिफाईस किती मोठं आहे. त्यानंतर नातेसंबंध कसे जपणं, की आता फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये असं दाखवलंय की जे नेगेटिव्ह करणारे होते अनाजी पंत, किंवा थोड्याफार प्रमाणात सोयराबाई साहेबांचा स्वभाव, ज्या थोड्याशा मानी होत्या आणि त्यांचा दरारा होता, धाक थोडंसं. तर अशा परिस्थितीत सुद्धा नमतं घेणं, सो हा पण एक स्वभाव. सो कोणी आपल्या वरचढ असेल तर ओके, तुमचं बरोबर आहे हे मान्य करणं, की नाही त्याच्या विरोधात जाऊन उलट न बोलणं, हा एक स्वभाव. किंवा म्हणजे संभाजी या मालिकेमधनं ना इतके स्वभाव कळले हे कॅरेक्टर्सचे, की अशी ही गोष्ट असू शकते. सो हे मी आत्मसात केलं. त्यामुळे खूप शिकले त्याच्यातनं मी. आऊसाहेबांसारखी करारी स्त्री जिने सगळ्या स्त्रियांना घडवलं, सगळ्या राण्यांना तर त्यांनीच घडवलं ना. कारण जरी माहेर त्यांचं दुसरं असलं तरी अगदी कळायलाही लागलं नव्हतं अशा वयात त्यांची लग्न झाली होती. त्यामुळे मूळ संस्कार जे ते सगळे आऊसाहेबांचेच आहेत ना. त्याच्यामुळे ते एक लक्षात येणं, की म्हणजे काय म्हणेन मी, की कोणावर कशी परिस्थिती येते आणि तेव्हा कसं वागायचं. आता त्यांनी महाराजांना काय सांगितलं, की आधी रयतेचा विचार करायचा आणि मग स्वतःचा विचार करायचा. तर मग मी असं म्हणते ना, की माझा जन्म ह्याचसाठी झालाय. तर मग आता मी आधी विचार कोणाचा करायचा, की माझ्या कुटुंबाचा आधी मी विचार करायचा, किंवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे आले त्यांना जर माझी गरज आहे तर मी त्यांचा आधी विचार करायचा आणि मग माझा विचार करायचा.
एखादा पदार्थ जर मी घरी आणलाय तर मग माझ्या मुलाला हवा आहे तो किंवा माझ्या नवऱ्याला हवा आहे, त्यांना तो जास्त आवडतो, तर ते सॅक्रिफाईस. सो ते त्यांना आधी देणं आणि मग उरलं तर खाणं किंवा त्याच्यात आनंद मानणं की त्यांनी खाल्लं म्हणजे मला मिळालं असं. सो ह्या खूप गोष्टी आहेत, म्हणजे एक उदाहरण नाहीच देऊ शकत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शिकायला मिळाल्या. म्हणजे रोज प्रत्येक सीनमधनं काहीतरी शिकत होतो आम्ही. त्याच्यामुळे असं मला वाटतं ना कधीतरी की पुन्हा एखादी जर अशी ऐतिहासिक मालिका आली आणि जर ती मला करायला मिळाली ना तर मला खूपच आवडेल. म्हणजे मला मज्जाच येईल करायला. कारण ना खूपच. हो. आणि म्हणजे दादू आम्हाला नेहमी सांगायचे ना की आणि हां, मुळात ना आपण ह्या ज्या डेली सोप्स करतो ना त्या आणि ऐतिहासिक मालिका करण्यातला हा फरक आहे की आपण डेली सोपमध्ये रेग्युलर लाईफमध्ये जे आहे ते बोलत असतो आणि ऐतिहासिक मालिकेमध्ये ना आपण सिरियलच्या कॅरेक्टर्सचा विचार तर जास्त प्रमाणात करतो आणि मग त्या काळात ते होऊन गेलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला दाखवताना सुद्धा सगळं खरं खरं दाखवायचं आहे ना, त्यामुळे फार विचार केला होता. त्यामुळे ते मजा यायची करायला. आणि आपण कुठेही बघितलं नाहीये रिअल मध्ये की हे कसं घडलंय. पुस्तकातून डॉक्युमेंटरीज मधून आपण फक्त जे काय तरी आम्हाला सांगितलं होतं की हे तुम्ही काही वाचू नका. म्हणजे जेव्हा सुरुवात झाली, आमचं वर्कशॉप झालं होतं, तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की काहीतरी आपण वाचायला पाहिजे ना, आपल्याला एक मालिका करायची म्हटल्यावर. तर तेव्हा आम्हाला सांगितलं की तुम्ही काहीही वाचू नका, तुम्ही आपला स्क्रीन प्लेच वाचा. कारण काही कादंबऱ्यांमधनं किंवा ह्याच्यामधनं वेगळं वेगळं लिहिलेलं आहे. तर ते तसं काही डोक्यामध्ये काही ठेवू नका, कन्फ्युजन होईल. मग हे कसं असं, मग असं काहीतरी वेगळंच आहे हे. आपलंच फक्त स्क्रीन प्ले वाचा आणि तेच करा. त्यामुळे आम्ही काहीही वाचलं नाही आणि फक्त ते वाचून स्क्रीन प्ले वाचून आम्ही करत गेलो. येस. तर हे झालं कॅरेक्टरसाठी. पण कोणत्या माणसांसाठी ॲज अ ग्रेटफुल आणि थँक्स म्हणायचं झालं ते कोण असते? म्हणजे तुझ्या ओव्हरऑल जर्नीमधून सगळ्यात आधी देवाचे आभार मानते, त्याच्यानंतर आईबाबांचे आभार मानते, माझ्या ताईचे आभार मानते, तिच्यामुळे मी या इंडस्ट्रीमध्ये आले, आणि माझ्या मुलाचे आभार मानते कारण त्यांनी मला आई बनवलं. सासूबाईंचे आभार मानते कारण त्यांनी माझ्या मुलाला आत्तापर्यंत एवढं वाढवलं आणि ह्याच्या पुढे सुद्धा त्या वाढवणारच आहेत. त्यानंतर माझं पूर्ण कुटुंब जे ह्या ना त्या प्रकारे माझी नेहमीच मदत करत असतात. माझा दीर, कारण म्हणजे मी त्याची एक आठवण सांगते अशी की मी ना खूप काम करत होते पूर्वी, की डे नाईट वगैरे पण व्हायचं. आणि एकदा अशी वेळ होती की मी एक फिल्म, डान्स रियालिटी शो, त्याच्या रिहर्सल्स, त्याच्यानंतर 2 सिरियल्स. कारण तेव्हा ना सिरियलचं बँकिंग असायचं ना, त्याच्यामुळे एक ठराविक तारखा दिलेल्या असायच्या. म्हणजे आत्तासारखं नाही आहे की आज कळतं उद्या शूट करायचंय की नाही करायचंय. त्यामुळे प्लॅनिंग असल्यामुळे ना आम्हाला बरीच कामं करता यायची. तर ना मी प्रचंड दमले होते. म्हणजे मी ही आठवण विसरूच शकत नाही त्याची, की तेव्हा मी थकून आले होते. आणि असं कधी होत नाही ना, मी जनरली ना आले की बसते जरा आणि काय झालं दिवसभराचं असं काहीतरी सांगायची पद्धत होती माझी घरात. पण मी ना तेव्हा मग बॅग टाकली आणि आज जाऊन आडवी झाले डायरेक्ट, हातपाय न धुता. तर त्यांनी येऊन विचारलं काय झालं, बरं नाही वाटत आहे का? तर त्यांनी मला लिंबू सरबत आणून दिलं करून. तर ही आठवण मी त्याची अजिबात विसरू शकत नाही. सो ह्या ना त्या प्रकारे त्यांनी मला खूप मदत केलेली आहे. आणि माझी जाऊ तर मी मगाशी तिचं कौतुक केलंच, त्याच्यामुळे ती सुद्धा. आणि हा माझा म्हणजे मेन फॅमिली झाली ही माझी. या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात येणारे प्रत्येक कलाकार, प्रत्येक दिग्दर्शक हे मला शिकवून गेलेत. त्याच्यामुळे त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणेन. आणि स्पेशल थँक्स सतीश पुळेकर, कारण त्यांनी मला घडवलं. थोड्याफार प्रमाणात मी सतीश सर राजवाडे पण, कारण मी जेव्हा ऊनपाव सिरियल करत होते तेव्हा त्याचे ते दिग्दर्शक होते. आणि त्यांनी खूप बारीक बारीक गोष्टी मला त्यावेळेला सांगितल्या. त्याच्यामुळे ते पण माझे गुरुच मानेन मी त्यांना. करेक्ट. ते पण. आणि रोहिणीताई, कविताताई असे काही ठराविक आहेत जे त्यांनी मला खूप मोलाचा सल्ला दिला आहे आयुष्यात. आणि मला त्यांना कायम माझ्या आयुष्यात ठेवायचं आहे. आणि प्रत्येक टप्प्याला अशी माणसं भेटतात ज्यांनी आपण एक स्टेप पुढे 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 जातो आयुष्यात. आणि मग आपला अनुभव, मग आपल्याला पण छान वाटतं ना, आता आपण मोठे झालोय, आता आपण आपण शिकलेल्या गोष्टी आता आपण कोणाला तरी शिकवणार आहोत. जसं तू आज मला शिकवलंयस या सगळ्या गोष्टी. इतक्या वर्षांचा तुझा एक्सपिरियन्स होता ना, मला असं वाटतं तो शेअर केल्यावर ह्यातनं मला काय घ्यायचं किंवा माझ्या लाईफमध्ये काय करेक्ट बसतंय ना, हे मी तुझ्याकडनं आता
घेतलंय, ग्रॅब केलंय. आय एम शुअर हा पॉडकास्ट जे आपण स्त्रिया किंवा जेही प्रेक्षक बघतील त्यांनाही बरीच हेल्प होणार आहे. थँक्यू पल्लवीताई, तू आलीस आज आणि इतकं छान छान सगळ्या गोष्टी शेअर केल्यास. खरंच शिकण्यासारखी होती आजची ही मुलाखत. सो थँक्यू सो मच आणि मालिकेसाठी ऑल द बेस्ट. तुझ्या प्रेक्षकांना यामार्फत तुला काय म्हणायचं आहे, काय संदेश द्यायचा आहे, काय थँक्स म्हणायचं आहे किंवा अपकमिंग एपिसोडमध्ये काय छान छान तुझे सीन्स येणार आहेत? अपकमिंग एपिसोड्समध्ये बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील की माझं भावनाशी कसं रिलेशन डेव्हलप होत आहे. सिद्धू बरोबर तर आहेच, आणि लक्ष्मीशी रिलेशन तसं छान होतंय की नेगेटिव्ह होतंय ते काही Okay, ते पण twist episodes मध्ये आहे. बघायला ते बघायला मिळेल. आणि प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की कधीही ना शत्रू निर्माण करू नका. मित्र नाही केलेत तरी चालतील, पण शत्रू निर्माण करू नका. म्हणजे आपल्याला ब्लेसिंग्स तर देवाकडनं मिळत असतात ना, पण शत्रू जर वाढले ना तर मग आपले निगेटिव्हिटी वाढते, आणि मग त्याच्यामुळे छान वागलं, छान राहिलं तर आपले शत्रू नसतात कधीच. त्याच्यामुळे शत्रू तयार करू नका बस. व्हेरी ट्रू. आणि खूप बोलतात ना एकदम रिअल लाईफ मधलं तू एक्झाम्पल आणि हे सगळं हो, सांगितलंस. अगदीच, अगदीच, पण येस, अगदीच. थँक्यू सो मच ताई इथे आल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट. आपण भेटू सेटवर. Yes, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.